सर्वत्र रखरखत ऊन, सकाळ जाऊन रात्र झाली तरी जरांगे हटेनात बाजेवरून. 35 अंश सेल्सिअस तापमान असताना मनोज जरांगेंनी आज सकाळी उपोषण करण्यास सुरुवात केली. नंतर सूर्य डोक्यावर आला, कमालीचा तापला. 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं तरी जरांगे काही बाजेवरून उठले नाहीत. दिवसभरात पोटात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब. अखेर तब्येतीवर परिणाम व्हायचा तो झालाच. जरांगेंचं ब्लड प्रेशर 90/60 वर गेल्यानं डिहायड्रेशनची लक्षणं दिसायला लागलीत. ब्लड प्रेशर 90/60 वर आलंय. डिहायड्रेशनची लक्षणं दिसू लागल्याचं जरांगेंची तपासणी करायला आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय. पण मेलो तर फडणवीस जबाबदार. 3 वर्ष झाली, आता माघार नाही असा निर्धार जरांगेंनी केलाय. उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उद्या 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पाणी न पिता 24 तास काढणं जीव घेणं ठरू शकतं, पण जरांगे काही ऐकायला तयार नाहीत, बाजेवरून उठायला तयार नाहीत. 43 अंश सेल्सिअस उन्हात पाणी न पिता बसल्यानं जरांगेंच्या शरीरातलं पाणी कमी झालंय. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. नॉर्मल माणसाचं ब्लड प्रेशर 120/80 असतं, मात्र उपोषणामुळे जरांगेंचं ब्लड प्रेशर 90/60 वर आलंय. म्हणजे जरांगेंचं शरीर धोक्याची घंटा वाजवत आहे. जरांगेंचं ब्लड प्रेशर 90/60 वर येणं म्हणजे उष्माघाताचा धोका आणि डिहायड्रेशन सुरू झालंय. जरांगेंनी रात्रभर पाणी घेतलं नाही तर सकाळपर्यंत त्यांचं ब्लड प्रेशर 80/50 वर येऊ शकतं. म्हणूनच डॉक्टर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या तयारीत दिसतायत. 90/60 वर ब्लड प्रेशर येणं, चक्कर येणं, धाप लागणं, घाम न येणं ही लक्षणं दिसून येत असतील तर जरांगेंवर ताबडतोब उपचार व्हायलाच हवेत. ब्लड प्रेशर 80/50 च्या खाली आलं तर मात्र जरांगेंना ICU मध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते. थोडक्यात काय तर जरांगेंचं ब्लड प्रेशर 90/60 वर येणं म्हणजे लो BP सुरू असं म्हणता येऊ शकतं. काहीही करून सरकारनं आज रात्रीत तोडगा काढून जरांगेंचं उपोषण थांबवावं अशी मागणी आता जोर धरू लागली.